हेही त्याच पद्धतीने करतात. थर्मल करत असतील तर त्याच पद्धतीनं करत असतील. मग त्यांना जर परवडलं नाही, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण गुंतवणुकीचा परतावा जर आपल्याला 4-5 वर्षाच्या ऐवजी 11 वर्षावर जात असेल तर ते सोलर लावून काहीच फायदा नाही ना. कंपन्सेशन तुम्ही देत नाही. त्यामुळे हे धोरण जर फसलं तर महाराष्ट्रातनं उद्योगाचं पलायन होईल. उद्योगाचं पलायन झालं तर नोकऱ्या निर्माण होणार नाही. तसंही फक्त विजेचाच प्रश्न नाही आहे, मोदी साहेबांचाही दबाव असतो. वेदांता फॉक्सकॉन पाहिला आपण, बर्ड ट्रक पाहिला आपण, डिफेन्स इक्विपमेंटचा प्रोजेक्ट पाहिला आपण, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर तिकडे घेऊन गेले तेही पाहिलं आपण. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधातल्या आहे. आम्ही गुजरातचे विरोधक नाही. गुजरातचा पण विकास झाला पाहिजे, वेगानं विकास झाला पाहिजे, कॉम्पिटिशन झाली पाहिजे गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये, आणि मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे झाले पाहिजे. पण तुम्ही जे गुजरातमध्ये होऊ शकत नाही, माझा हाही प्रश्न आहे की तुम्ही वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिपचा प्रोजेक्ट तिकडे घेऊन गेले, धोलेरामध्ये काय झालं? धोलेरा ही 2002 मध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केलेली औद्योगिक वसाहत आहे आणि त्यांनी सध्या जगातली सर्वात 5 स्टार वसाहत राहणार आहे. काहीच झालं नाही तिथे अजूनपर्यंत. मी जाऊन पाहून आलो आहे, काहीच नाही तिथे. आणि तिथलं टेम्परेचर पण अलाउ करत नाही, तिथलं इकोसिस्टम पण नाही आहे. ज्या पद्धतीचं वेदांता फॉक्सकॉनसाठी सेमीकंडक्टर चिपच्या प्रोजेक्टसाठी लागत होतं ते सुद्धा नाही आहे. काल तुम्ही जनसुनावणीच्या वेळेस उपस्थित राहिला, तुम्ही स्वतःचं निवेदन दिलं, तर इथे त्या संस्थेकडनं, त्या मॉनिटराईज करणाऱ्या वीज दरवाढ करणाऱ्या संस्थेकडनं काही म्हणणं मांडण्यात आलं काय? सगळ्या नाही, त्यांनी ऐकून घेतलं. जनसुनावणी होती काल, वेगवेगळे स्टेक होल्डर्स तिथे होते. जनप्रतिनिधी म्हणून मी एकटाच होतो आणि मी सामान्य जनतेची भूमिका जास्त मांडली, कारण की हा डायरेक्ट प्रश्न भुर्दंड पाडणारा आहे. 51% लोक देशामध्ये आपल्या, फक्त महाराष्ट्रात नाही, कर्ज घेऊन जगतात आहे. वेगवेगळ्या गोष्टींसाठी लोकांना कर्ज काढावं लागत आहे. जवळजवळ 30% सोनं लोकांनी सोने तारण केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जर वीज दरवाढ लादली यांनी तर किती मोठं नुकसान होईल. मग यांची ही नैतिक जबाबदारी आहे की तिकडे स्वस्त वीज का आणि इकडे महाग का. इकडे सोलर पॉवर जास्त असताना बॅटरी बँकिंग, स्टोरेज बँकिंग करून सवलती देण्यापेक्षा तुम्ही पॉवर परचेस अग्रीमेंट त्याच कंपन्यांसोबत 20-20, 25-25 वर्षाचा का करतात? मग तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्हमध्ये धोरण कशाला आणलं की तुम्ही कोळशावरचं अवलंबित्व कमी करणार आहे? हे कॉन्ट्राडिक्शन आहे ना. म्हणजे तुम्हाला आयपीओ आणायचा आहे असा आरोप आहे. माझी अशी माहिती आहे की ही जी जनसुनावणी 3 वेळा घेण्यात आलेली आहे आणि हे 3 वेळा धोरण जे बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही फक्त मार्चपर्यंत न्यायचं आहे उडत आणि बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये दाखवायची आहे, आयपीओ काढायचा आहे आणि अदानीच्या घशामध्ये संपूर्ण एमएससीबी जी आहे, तिन्ही कंपन्या ज्या आहेत त्या टाकण्याचा आहे, असं आमची माहिती आहे. ती खरी की खोटी सांगावी. परंतु एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की एकीकडे ते असं म्हणतात की हा सगळा कोळशाचा जो काही वापर करून वीज निर्मिती केली जाते ती बंद करून आपल्याला पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे जायचं आहे. त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. अर्थात पवनचक्क्यांद्वारे वीज निर्मिती असेल किंवा सोलार प्लांट, हायड्रो आहे. तर अशातून वीज निर्मिती करायची आहे. मग हे कोळसा विकत घेणं आणि त्याच्यामधनं वीज निर्मिती करणं, हे तुम्ही सांगितलं कॉन्ट्राडिक्शन आहे. हा सगळा भुर्दंड, त्याला दबावही म्हणता येईल. आता एक नवीन सिनॉनिम काढा, कॉन्ट्राडिक्शन इज इक्वल टू दबाव. मग कोणत्या नेत्याचा दबाव आहे दिल्लीतल्या आणि कोणत्या व्यापाऱ्याचा दबाव आहे, ह्याचं सुद्धा बिटवीन दी लाईन्स जे ते पाहिलं पाहिजे. मी तुम्हाला पॉलिसी सांगतो काय आहे. 36 गिगावॉट टू 81 गिगावॉट बाय 2030. याच्यामध्ये 45 गिगावॉट म्हणजे 53% हे नवीनीकरणीय, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सौर ऊर्जा असेल, हायडल असेल, विंड असेल, अशा वेगवेगळ्या. आता विंड आणि ते हायडल वगैरे एवढं आपण नाही पकडलं पाहिजे, कारण सोलरच जास्त कॅप्टिव्ह आहे. सोलरमध्ये तुमचा ट्रान्समिशन लॉस कमी होतो. त्याच्यामधला उद्देश तो पण आहे की ॲग्रिगेट टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस जे आहे, AT&C ज्याला म्हणतो, ॲग्रिगेट टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस, ते सुद्धा कमी करण्याचा जो प्रयत्न आहे तो सोलरमध्ये जास्त होऊ शकतो. आणि सोलरमध्ये इनफ आपल्याकडे प्रोडक्टिव्हिटी आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण छोटे छोटे प्लांट्स आहेत याच्यामध्ये, मध्यम आणि छोट्या उद्योगांमध्ये. त्याचा मी डिटेल्ड अभ्यास केला. ग्रीन इनिशिएटिव्हचा अजूनही आहे. 300 करोड झाडं लावणार आहे. ते आम्ही 33 करोड झाडं शोधून आलो मुनगंटीवारांनी लावलेली. 1,500 रुपये पर झाड. झाडावर झाड लावलं तर का माहीत नाही, कारण की जी स्पेस आहे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध, त्या स्पेसमध्ये 33 करोड झाड कुठे लागणार. आता हे 300 करोड झाडाचं टार्गेट आहे यांच्या ग्रीन इनिशिएटिव्हमध्ये. टार्गेट ह्यूज एकदम, म्हणजे काही पाहायचं कामच नाही आहे.
तर काय आहे यांची उदय योजनाचं काय झालं? त्याचं नाव उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना. नाव एकदम ॲक्रोनिम्स जबरदस्त असतात. पण सामान्य माणसावरचा भुर्दंड आणि बेरोजगारी निर्माण करणारं धोरण काँग्रेस अजिबात मान्य करणार नाही. ही जी पॉलिसी आहे ती कधीपर्यंत राज्य सरकार राबवण्याच्या 5 वर्षासाठी असते. याचं नाव आहे मल्टी इयर टॅरिफ पॉलिसी. बहुवार्षीय वीज दर धोरण. हे 5-5 वर्षांनी येत असतं. लगेच हे करणाऱ्या सगळ्या गोष्टी की काय? हा झालं ना, आता त्यांनी हिअरिंग केलं ना, काल नागपूरमध्ये झालं. मला वाटतं सगळ्या डिव्हिजनमध्ये झालं हिअरिंग. मग आम्ही नोंदवला. आम्ही आमचा विरोध जो आहे तो अतिशय स्ट्रॉंगली आम्ही काल नोंदवला आहे तिथे. आणि दुर्दैवाने तिथे मीडिया नव्हता. मला माहित नाही का नव्हता, अलाउ केलं नव्हतं की काय, ते तुमच्या लोकांना जास्त माहीत असेल. पण ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे. हा औद्योगिक महाराष्ट्र म्हणून जगामध्ये वी आर अ 16th लार्जेस्ट इकॉनॉमी. महाराष्ट्र हे स्वतःमध्ये एक इंजिन आहे, देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि त्याला अशा पद्धतीनं जर हर्ट करत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी हे लक्षात घ्यावं की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. ही 5 वर्ष जर मोजले तर मला वाटतं ते सर्वात वसंतराव नाईकांच्या जवळपास जातील. ही संधी ते जर गमवत असतील तर महाराष्ट्राने त्यांच्यावर विश्वास का ठेवला असा पश्चाताप महाराष्ट्राच्या जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही. सर, वेगळा राजकीय प्रश्न आहे. खरं तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचा उदयास आलेला होता. परंतु अचानकपणे अशी काही समीकरणं बदलली की तिथे भाजपचा महापौर बसलाय. भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांबरोबर तिथे युती करत त्यांची सत्ता बसवली आणि भाजपचा महापौर तिथे झालेला आहे. आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद हे ठाकरेंच्या सेनेकडे जाताना पाहायला मिळतंय. हे या नवीन समीकरणाला कशा पद्धतीने पाहताय? असा की आमचा एक तरी नगरसेवक गेला का? आमचे 27 आहे. आम्हाला 31 मतं पडलेत. आमच्यासोबत देशमुखांची जी आघाडी होती त्यांचे 3 आणि 1 म्हणजे 27 आणि 3 30 आणि 1 31 असे आमच्याकडे सदस्य आहेत. वंचित बहुजन आघाडीने आम्हाला का सपोर्ट केला नाही आम्हाला माहित नाही. पण बीजेपी ही एमआयएम है और एमआयएम ही बीजेपी है, हा माझा आरोप कायम आहे. अचलपूर, आकोट, अमरावती, अकोला आणि आता चंद्रपूर तटस्थ राहिले. तर आमच्या सुधीर भाऊचं 1000 कोटीचं घर आहे असं लोक म्हणतात. त्यांच्या फार्म हाऊसमध्ये फार गरीब होते ते, 3.5 एकरची शेती होती त्यांच्याकडे असं ते मला म्हणाले होते एकदा ऑन एअर टीव्हीवर. त्यांचा फार्म हाऊसवर वेव्ह पूल वगैरे आहे असं म्हणतात. कोणाला जाण्याची परवानगी नाही आहे. मी म्हटलं आम्ही तुमचे लहान भाऊ आहोत, आम्हाला एकदा पिकनिक तर करू दे तुमचे. नाही म्हणले ते. म्हटलं काय, तर ते सुद्धा कोट्यावधी रुपयाचा फार्म हाऊस आहे असं तिथे अनेक आरोप झालेले असो. ते त्यांचा ते व्यक्तिगत आहे. पण पैशाचा प्रचंड भडीमार, सत्तेसाठी कुणाशीही युती, आणि जे सांगतात की आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहेत ते एमआयएम सोबत 5-5 ठिकाणी बसतात. एका ठिकाणी योगायोग, एका ठिकाणी स्थानिक निर्णय असं मानू शकतो आपण. 5-5 ठिकाणी स्थानिक निर्णय होऊ शकतात का? म्हणजे या देशामध्ये धर्मांधता पसरवून तुम्ही तिकडून हिंदूंना वाईट बोला, आम्ही इकडून मुसलमानांना वाईट बोलतो आणि याच्यात आपण निवडणुका काढायच्या. मग हे वीज दराचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न, महिला सुरक्षेचे प्रश्न याच्यावर चर्चाच झाली नाही पाहिजे. त्यामुळे हा चंद्रपूर पॅटर्न वगैरे काही नाही आहे. शेवटी देवेंद्र फडणवीसांना मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांना सांगावं लागलं की तुम्ही गप्प बसा. आता त्यांच्यामध्ये मारामाऱ्याच व्हायच्या राहिल्या होत्या. ते आम्हाला सांगतात प्रत्येक घरामध्ये भांडे असतात, वाजतात. ठीक आहे, आमच्या इथे पण थोडंफार कमी जास्त आहे, असं नाही आहे, असं नाही आहे, आम्ही अमान्य करणार नाही. पण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हा धंदा बंद करा म्हणतात बीजेपीला. उद्धव ठाकरेंचा पक्ष भाजपसोबत या सगळ्या निवडणूक त्यांचं उत्तर आता उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष देतील. पण आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकतर काँग्रेससोबत जाऊ किंवा आम्ही विरोधात बसू, असं आम्हाला स्पष्टपणे आपण पाहिलं असेल. संजय राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये पण काल सकाळी ते बोलले होते. त्यामुळे तसंही आमचं 31चं गणित बसत होतं, 23 आणि 31 असं होतं ते. पण वेळेवर वंचित आणि एमआयएम जे आहे ते तटस्थ राहिले, मतदानाला आले नाही. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे ते बीजेपी सोबत गेले. हा फरक पडला. परंतु संदीप गिर्रे जे त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत उभाटाचे ते म्हणतात
जात होतो, तर सत्ता कसं स्थापन करायचं आणि काय वाटाघाटीच्या चर्चा होत्या, परंतु त्यामध्ये कुठेतरी अपमानजनक वागणूक जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळत होती, अशा पद्धतीचा एक आरोप हे छान झालं, म्हणजे मी त्या प्रक्रियेत होतो म्हणून मला माहिती आहे. अदरवाईज माझ्याकडे उत्तर नसतं. मी सुद्धा परवा चंद्रपूरमध्ये होतो. आणि अपमानाची वगैरे वागणूक ही बीजेपी देत असते, काँग्रेस नसते देत. 10 वर्ष आम्ही आघाडीचं सरकार ते केंद्रात चालवलं, राज्यात 15 वर्ष चालवलेलं आहे. आतापर्यंत व्यवस्थित महाविकास आघाडीमध्ये सगळं काम झालं, कधी अपमानित झालं नाही. आता कसं ते म्हणू शकतात? त्यांना उपमहापौर आणि स्थायी समिती हे ठरलेलं होतं. रात्री तुम्ही वडेट्टीवार साहेबांच्या घरून गेले नागपूरवरनं. तर आता तो उगाळण्यात काही अर्थ नाही आहे. पैशाचा वापर, दबाव, आम्ही तुम्हाला इतके कामं देऊ, केंद्रामध्ये आमचं सरकार, राज्यामध्ये आमचं सरकार, आणि बीजेपीची विकासाची व्याख्या ही म्हणजे तू आमदार आहे ना, तू आमच्यासोबत ये, तुझा विकास होईल. तू नगरसेवक आहे ना, तू आमच्यासोबत ये, तुझा विकास होईल. जनतेचा विकास म्हणजे भाजपच्या विकासाची संकल्पना नाही. तू आमदार आहे, तू आमच्यासोबत आहे, तुझा विकास. आमदाराचा विकास, नगरसेवकाचा विकास, व्यक्तिगत विकास म्हणजे विकास. आणि तो होताना दिसतोय. बघा ना तुम्ही डिफेंडरच्या गाड्या. हे दोन हा कंपॅरेटिव्ह चार्ट आहे. सर, सबसे पहला सवाल, कल रोहित पवार ने एक जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस ली है, उसमें कई चीज़ों पर उन्होंने संदेह व्यक्त किया है. आप कैसे देख रहे हैं उनके उठाए हुए सवालों को, और कांग्रेस की क्या भूमिका? ये काफ़ी लॉजिकल लगते हैं. वो कौन सी ऐसी फाइल थी कि जो 2 दिन रुक नहीं सकती थी? वैसे तो फाइलें सालों साल पड़ी रहती है. तो वो एक अहम सवाल लगता है. पूर्व विदर्भ के नेता कौन है, वो एक अहम सवाल लगता है. लैंडिंग ट्रैजेक्टरी के बारे में जो उन्होंने सवाल खड़े किए वो सही लगते हैं. मेंटेनेंस के बारे में जो सवाल खड़े किए वो सही लगते हैं. पायलट स्वैपिंग, पायलट टाइम पे वक्त पे चेंज हो जाना, और ऐसे पायलट को लाना जिसके ऊपर काफ़ी गंभीर आरोप है. कार्रवाइयाँ भी हुई है. जिन्होंने लेजर फ्लाइट कुछ उन्होंने ऐसा उल्लेख किया था, लाइडर लेजर ऐसा कुछ तो भी था, वो उसके बारे में जो उन्होंने उल्लेख किया है, वो सारी चीज़ें देखा जाए तो ऐसा लगता है कि कहीं ना कहीं कॉन्स्पिरेसी हो सकती है. हमारी ऐसी जानकारी है, सही गलत है डीजीसी ने इसको स्पष्ट करना चाहिए कि वीएसआर कंपनी ब्लैक बॉक्स बंद रखती है. तो कल अगर ब्लैक बॉक्स में कुछ नहीं निकला, ऐसा आया, तो आश्चर्य मानने वाली बात नहीं होगी. अगर ये बात सही है तो इसका खुलासा मैं पहले कह चुका हूं, डीजीसी को इसका खुलासा करना पड़ेगा. कौन सा ऐसा कंपनी है, कौन सा ऐसा रूल है जो अलाउ करता है एविएशन फ्यूल यानी पेट्रोल प्लेन में लेके चलना है? तो बॉम्ब लेके चलने वाली बात है. तो जो जानकारी है उसे भरोसा इसलिए हुआ कि जो कंपनी फ्यूल फ्लाइट में लेके जाने की अनुमति देता है वो ब्लैक बॉक्स जरूर बंद रख सकती है. तो क्यों रखते हैं, ये सवाल है हमारा. ऑपोजिशन अजित पवार की मौत पर सवाल खड़े कर रहे हैं. कांग्रेस कैसे देख रही है उनके इन सवालों को? देखो, इसमें अपोजिशन और रूलिंग का सवाल नहीं है. जान गई है, किसी की भी जान हो सकती है. इतने हमारे वीआईपीज जो है, पक्ष छोड़ दो, आप फ्लाई करते हैं, समय में पहुंचना होता है, मीटिंग्स होती है, एड्रेस करना होता है. हर पार्टी जो है वो फ्लाइट्स हायर करती है चुनाव के समय. तो ऐसे में जान महत्वपूर्ण है, और जान गई है, एक बड़े नेता की जान गई है. सवाल उसका है, सवाल कांग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी का नहीं है. सवाल ये ऐसा क्यों महाराष्ट्र में मंजूर नहीं है. राहुल गांधी संसद में बात कर रहे थे, सदन में उन्हें कई बार रोका गया, कांग्रेस के बाकी नेताओं को भी रोका गया. अब इसके ऊपर लगातार टिप्पणी की जा रही है. कभी ओम बिरला की सुरक्षा, कभी प्रधानमंत्री की सुरक्षा को लेकर बात कही जा रही है कि उनकी सुरक्षा को लेकर. प्रधानमंत्री थे जब हमारी 3 महिलाएं बैनर लेके गई थी. पता नहीं किस किस चीज से डरते हैं. ये तो पंजाब में गए थे, वहां पंजाबियों को कह के आए थे, सिख भाइयों को कह के आए थे हमारे, कि मैं वहां से बच के आया हूं. कहा था ना. अब 3 महिलाओं को कह रहे जो सांसद है, साथी सांसद है, वो निशिकांत दुबे जो 3 बेंच पीछे बैठता है, जिस गेट से आता है, वहां पर गई थी हमारी महिलाएं सांसद. सवाल जवाब पूछने गई थी कि देश के पूर्व प्रधानमंत्री के बारे में इतना गंदा नीचे ऊंची हरकत क्यों कर सकते हो. मेरा तो उनको कहना यह था, मेरी बात हुई, मैंने उनको कहा जो अपने बहन के साथ शादी कर सकता है वो कुछ भी कर सकता है, किसी की भी मां बहन के बारे में गलत कह सकता है. गिरिराज सिंह ने भी वही किया है. गिरिराज सिंह ने नेहरू जी की बहन, नेहरू जी की भतीजी
नयनतारा सहगल जी, इनके फोटो और गलत गलत चीजें जो है एआई से बनाकर वहां पर जो दिखाया है संसद में, ये चाल चरित्र चलन जो बीजेपी का दिखाता है। सवाल पूछना गलत है। कोई कहता है दांत से काट दिया होता, कोई कहता है धक्का दे दिया होता। अरे 56 इंच के प्रधानमंत्री हो, इतनी सुरक्षा में चलते हो, 3 महिला से डर गए? छोड़ दो सत्ता, तुम्हारे एक बस की बात नहीं है। लोकसभा से भाग गए, कहां से भागोगे? कहां से भागोगे? निशिकांत दुबे का आपने जिक्र किया। निशिकांत दुबे ने इनडायरेक्टली टिप्पणी करते हुए ये कहा है कि अगर कीचड़ में पत्थर फेंकोगे तो कीचड़ उछलेगा ही, ये गंदे लोग हैं। सेम टू यू। निशिकांत दुबे को हमारा सेम टू यू। बहन के साथ शादी करने वाला सनातन बचाने की बात न करे, और कैरेक्टर की तो बिल्कुल ही बात न करे। मुंबई की बात करें तो मुंबई के जो मेयर है वो रितु तावड़े बने। आज उन्होंने कार्यभार संभाला है। इसके पहले कांग्रेस में थी, कई साल उन्होंने कांग्रेस में अहम भूमिका निभाई है। कैसे देखते हैं मुंबई के मेयर पोस्ट को लेकर, और क्या कुछ है? ठीक है, फिर से एक महिला जो है वो वहाँ महापौर बनी है। हमारी शुभकामनाएं हैं उनको, और अपेक्षा करते हैं कि कहीं ना कहीं कांग्रेस का कल्चर उनमें होगा, तो वो हिंदू मुसलमान इन विषयों में घुसपैठिए फालतू विषयों में न पड़ते हुए मुंबई के जो प्रश्न है, मुंबई के जो मेन सवाल है, धारावी का सवाल है, ट्रैफिक का सवाल है, रस्तों का सवाल है, कल्चर के सवाल है, इन सवालों में ज़्यादा ध्यान देकर विकास कब ज़्यादा सोचोगे और दिखा दोगे कि सही में एक कांग्रेसी कल्चर उनके अंदर है, ऐसी हम उनसे अपेक्षा करते हैं। एक आखिरी सवाल, बिहार के चुनाव जो है आने वाले दिनों में होने वाले हैं। ऐसे में यूपी के सीएम जो है योगी, उनका एक बयान आता है कि बाबरी मस्जिद अब नहीं बनेगी और कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे। इस तरीके का बयान यूपी चुनाव के बीजेपी ही एमआईएम है और एमआईएम ही बीजेपी है। वहां से अकबरुद्दीन ओवैसी कहते हैं कि हम आ रहे, जो उखाड़ना है उखाड़ लो। ये उनकी भाषा है, मेरी नहीं है। इधर से ये करते हैं कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, कभी कटेंगे तो कभी बटेंगे। अरे योगी जी, कभी कभी विकास की भी बात कर लिया कीजिए। ब्राह्मणों को वहां मार रहे हो आप, ब्राह्मण अलग तरीके से परेशान है। ये जातिवाद, ये धर्मांधता, ये संविधान की शपथ लेके आए हो क्या आप? जरा विकास की बात करो। राम का नाम लेते हो और 2 भाइयों को लड़ाते हो, ये धंधा किसने सिखाया? जरा एक बार फिर से प्रभु रामचंद्र का चरित्र जो पढ़ लो। प्रजा हित दक्ष, और हर कोई इस देश का वी द पीपल ऑफ इंडिया है, हम भारत के लोग हैं। ये देश का संविधान कहता है। ये देश का संविधान नहीं कहता है कि हम भारत के हिंदू, हम भारत के मुसलमान, हम भारत के क्रिश्चियन, हम भारत के बौद्ध, हम भारत के जैन, ये नहीं कहता है। वी द पीपल ऑफ इंडिया। अगर शपथ लेके आए हो तो उसका सम्मान करो। जिस दिन सम्मान करेंगे उस दिन मैं संविधान दूंगा। मैं संविधान ऐसे व्यक्ति को नहीं दूंगा जो संविधान का अपमान करता है। वो संविधान का अपमान होगा, और ये रोज करते हैं।